हॅलो सखी, सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी पौष्टिक, चविष्ट आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी पोकळ्याची भाजी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तांदूळचा, कुंजीरचा किंवा माठ या भाजीसारखीच पोकळ्याची भाजी दिसते आणि चवीलासुद्धा जवळजवळ तशीच लागते. ही भाजी आणल्यानंतर लगेचच ताजी करायची, कारण ही खूप लवकर सुकते. मी इथे पोकळ्याची भाजी व्यवस्थित निवडून, स्वच्छ धुवून थोडी कट केली आहे. या भाजीच्या काड्यासुद्धा खूप लवकर शिजल्या जातात, त्यामुळे कोवळ्या काड्यांसहितच ही भाजी घ्यायची आहे, कारण काड्यासुद्धा खूप पौष्टिक असतात. भाजीसाठी फक्त हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण लागणार आहे किंवा ठेचा, आणि एक मोठा कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं आणि कट केलेला कांदा घालायचा. कांदा खूप लाल परतण्याची गरज नाही, फक्त हलकासा गुलाबी रंग आला पाहिजे इतपतच परतायचा आहे. अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही पोकळ्याची भाजी आहे. तुम्ही यामध्ये शेंगदाणेसुद्धा भरडसर करून घालू शकता. आता यामध्ये जो ठेचा आहे हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा तो घालून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चटपणा गेला पाहिजे. या भाजीचा प्रकार खानदेशमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. खूप छान लागते. आपल्याकडे म्हणजे नगर पुण्यामध्ये ही भाजी शेतात किंवा बांधावर दिसते का, आणि दिसली तर हिला काय म्हणतात नक्की सांगा. कांदा परतून झाला की यावर पोकळा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे. थोडी परतली की भाजी खूप कमी दिसते, त्यामुळे मीठ थोडं नंतरच घालायचं आहे आणि थोडंसंच घालायचं. याआधी मी बऱ्याच पालेभाज्यांचे प्रकार दाखवले आहेत आणि त्यांची प्लेलिस्टसुद्धा आहे. त्यामध्ये पावसाळ्यात मिळणाऱ्या पालेभाज्यासुद्धा आहेत. तुम्ही नक्की आवर्जून ते व्हिडिओ पहा. भाजी बरीचशी कमी झालेली आहे आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम गॅस करून 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवायचं. ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, लवकरच शिजते. शिजवून झाल्यानंतर तुम्ही भाजलेल्या दाण्याची भरडसुद्धा यावर घालू शकता, पण ही अशीच लसूण मिरचीवर छान लागते. भाजी मध्ये एकदा खालीवर केली आहे. शिजली की नाही यासाठी काडी दाबून पाहायची. भाजीतलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं. भाजी तयार आहे. ज्वारी, बाजरीच्या भाकरीसोबत कोणत्याही पालेभाजीचे प्रकार छान लागतात, त्यामुळे मी इथे ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तुम्हाला आजची पोकळ्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.